उमेदवार आहेत आपल्याकडे 115 आणि इच्छुक आहेत हजारोच्या संख्येमध्ये। तर आता ज्या काळामध्ये महानगरपालिका नसतानाही ज्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे आपल्या पक्ष चालवण्यासाठी, पण त्याच्यामध्ये मोजकेच उमेदवार निवडायचे असतात। कोणी कुठे गेलेलं नाही आहे। हा फक्त एक छोटासा टाइम पिरियड असतो का त्याच्यामध्ये आपण एखादा माणूस नाराज असतो त्याला समजवण्यासाठी आमचे पक्षश्रेष्ठी आहेत आणि त्यांना ते समजवणार आणि ते कुठे जाणार नाही आहे, ते फक्त सांगतात ना, एक गेम चेंजर हा विषय चालू आहे, दुसरा काहीच नाही आहे। गेम चेंजर काय म्हणणार? रोहन सावंतची पहिल्यांदा उमेदवारी, युवा नेतृत्व, अशा प्रकारे लोक पसंत तर करताय आपल्याला, पण ज्या प्रकारे आपल्याला पहिल्यांदा पक्षाने मोठी जबाबदारी, तर कशा प्रकारे करतात? तयारी तर तुम्ही बघतातच आमची कशी तयारी चालू आहे। आमचं नेतृत्व असंच आहे युवा नेतृत्वामध्ये की जे 6 वर्षामध्ये प्रशासकीय चालू होतं त्याच्यामध्ये काही कामं इनकम्प्लीट राहिलेली आहेत। रात को 12 बजे से लेकर सुबह 7 बजे तक हम सभी उनके साथ थे, हर दुख सुख में खड़े रहे। 7 बजे तक नहीं, अभी तक जो उनको तकलीफ आ रही है। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी उपस्थित आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये बहुजन विकास आघाडीचे 4 उमेदवार जोराने प्रचार करत आहे। ज्या प्रकारे बहुजन विकास आघाडी 35 वर्ष वसई विरारमध्ये कामकाज करायची, चांगले उपक्रम त्यांनी राबवले, चांगले योजना त्यांनी राबवली। आता कुठे ना कुठे त्यांचा पडता काळ आलेला आहे। ज्या प्रकारे विधानसभामध्ये 1.5 वर्षात त्यांचा पराभव झाला आणि 1.5 वर्षाचा काळ आपण बघितलंच असेल भाजपाने कशा प्रकारे कोणा पद्धतीने काम केला, या सर्व गोष्टीवरती आपण थेट आता जे उमेदवार उपस्थित झालेले, ज्या प्रकारे उमेदवार घरोघरी पोहोचताय आणि आपला मत मागताय, कशा प्रकारे त्यांना मताचा रिटर्न मध्ये त्यांना आन्सर येतोय, या सर्व गोष्टी आपण त्यांच्यावर विचारायचा प्रयत्न करू। सध्या आपल्या बरोबर माजी नगरसेवक नरेंद्र पाटील जी आहे, जे परत एकदा त्यांना पक्षाने जबाबदारी दिली। नरेंद्र पाटील जी, काय म्हणणार? मोठी जबाबदारी, मोठा प्रभाग, अगोदर वार्ड होता, आता प्रभाग झालेला आहे, कशा प्रकारे तुम्ही मत मागताय लोकांकडे? आम्ही आमच्या विकासाच्या कामावरती मतं मागतोय आणि जे मागच्या वेळेला 1.5 वर्षापूर्वी जे आता आपण सांगितले का पडती कळा आलेली आहे, ती पडती कळा आलेली नाही आहे। आम्ही फक्त थांबलेले आहोत, कारण की आम्हाला मोठी झेप घ्यायची आहे, म्हणून आम्ही 4 पावलं मागे गेलेले आहेत, जेणेकरून आम्हाला आता ही वसई विरार महानगरपालिका आमच्या ताब्यामध्ये घ्यायची आहे, जेणेकरून जी होती ती आम्हाला पुन्हा ठेवायची आहे। जसंच आमचा महापौर आधी होता तसाच आमचा महापौर ठेवायचा आणि विकास कामं जी 1.5 वर्षामध्ये झालेली नाही आहे ती पूर्णच्या पूर्ण आम्हाला करून दाखवायची। ऑलरेडी 30-35 वर्षापासून जी कामं केलेली ती बहुजन विकास आघाडीनेच केलेली आहेत, कोणी केलेली नाही आहेत। आता जे पण पाण्याचं आहे, रस्त्याचं आणि जे काही पॅचवर्कचे पण आपण जे ओपनिंग बघतात, ते ओपनिंग कधी वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने किंवा आपल्या नगरसेवकाने कधी केले नव्हते, ते आता आम्हाला बघायला मिळालं आहे। जेणेकरून तो हा विषयच नाही आहे का विकास हा आहे फक्त बहुजन विकास आघाडीचाच विकास होणार आहे। ज्या प्रकारे आता तुम्ही म्हटलं का आम्ही पडती काढलं, पण आता तुमचेच काही नगरसेवक, काही कार्यकर्ता नाराज होऊन तिकीट नाही भेटली, काही गोष्ट झाला म्हणून ते पळताय दुसऱ्या पक्षांमध्ये, त्यांच्यासाठी काय म्हणणार? तिकीट मिळालं असं सांगू शकत नाहीये, कारण की उमेदवार आहेत आपल्याकडे 115 आणि इच्छुक आहेत हजारोच्या संख्येमध्ये। तर आता ज्या काळामध्ये महानगरपालिका नसतानाही ज्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे आपल्या पक्ष चालवण्यासाठी, पण त्याच्यामध्ये मोजकेच उमेदवार निवडायचे असतात, त्याच्यामुळे हा विषय झालेला आहे। आणि कोणी कुठे गेलेलं नाहीये। हा फक्त एक छोटासा टाइम पिरियड असतो का त्याच्यामध्ये आपण एखादा माणूस नाराज असतो त्याला समजवण्यासाठी आमचे पक्षश्रेष्ठी आहेत आणि त्यांना ते समजवणार आणि ते कुठे जाणार नाहीये, ते फक्त सांगतात ना, एक गेम चेंजर हा विषय चालू आहे, दुसरा काहीच नाही आहे। गेम चेंजर काय म्हणणार? रोहन सावंतची पहिल्यांदा उमेदवारी, युवा नेतृत्व, अशा प्रकारे लोक पसंत तर करताय आपल्याला, पण ज्या प्रकारे आपल्याला पहिल्यांदा पक्षाने मोठी जबाबदारी, तर कशा प्रकारे करणार? तयारी तर तुम्ही बघतातच आमची कशी तयारी चालू आहे। आमचं नेतृत्व असंच आहे युवा नेतृत्वामध्ये की जे 6 वर्षामध्ये जे प्रशासकीय चालू होतं त्याच्यामध्ये काही कामं इनकम्प्लीट राहिलेली आहेत। काही लोकांची समस्या कंप्लीट नाही झालेली आहे, त्या कंप्लीट करण्यासाठी आम्ही इकडे उभे आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला त्यांना काय करायचं, काय गरज आहे, काय नाही गरज नाही आहे, ते त्याच्यासाठी आम्ही काम करतोय। आता काम करणार काय सांगणार? तुम्ही अगोदरची नगरसेविका होत्या, आपल्या प्रभागात आपण काम केलंय, मुस्लिम बांधवाला आपण पकडून ठेवलं, आजही तुमच्या बरोबर तुमचे कार्यकर्ते जोडीला उपस्थित आहे, पण ज्या प्रकारे रमाबाईचा हादसा झाला, इतर पक्ष आले, आश्वासन दिले, काय झालं? आता पुढे आपलं जिन्नत काय करणार त्या लोकांसाठी? देखो, आज 10 साल से हम लोग इसके पहले 5 साल हमें टिकट मिली 2015 में, तभी हम लोग ने लोगों का काम किया। ये 5 साल आपको पता है महानगर पालिका में इलेक्शन ही नहीं हुआ, तो भी हम लोगों के साथ जुड़े। आप हमसे अच्छा आप इन लोगों से पूछ सकते हैं ये 5 साल में हमने क्या किया इन लोगों के लिए। प्रशासन में नहीं होके हमने इतना काम किया है,
तो ये साल हम प्रशासन में आकर सोचो काम करेंगे, सिर्फ रास्ता गटर नाली नहीं, और भी स्वास्थ्य केंद्र, बच्चों के विकास केंद्र के लिए हम लोग शिक्षण केंद्र के लिए, उनके पढ़ाई के लिए क्या अच्छे अच्छे सुविधा दे सकते हैं, इसके ऊपर हमारा विचार रहेगा। प्लेग्राउंड पे हमारा सिर्फ रास्ता गटर नाली पकड़कर हम नहीं चल सकते, हमको हमारे लोगों का विकास और भी अलग तरीके से करना है। जिस प्रकार से आप जिस परिसर में आप रहते हो और आसपास के परिसर अभी अनाधिकृत घरों में है, लोगों के मन में डर है कि 41 बिल्डिंग का जो हाल हुआ, फिर रमाबाई का जो हाल हुआ, हमारा भी वही हाल होगा। तो उनके लिए आपने अगर जीतते हो, अगर आपको लोग मत करते हैं, तो क्या सबसे पहला प्राधान्य होगा? देखिए, जो रमाबाई का आपने हादसा अभी बताया है, आपने बोले कुछ लोगों ने आए आश्वासन दिया, इन सभी से पूछ लीजिए, रात को 12 बजे से लेकर सुबह 7 बजे तक हम सभी उनके साथ थे, हर दुख सुख में खड़े रहे। 7 बजे तक नहीं, अभी तक जो उनको तकलीफ आ रही है, उनके राशन से लेकर उनके गैस सिलेंडर, उनके बच्चों के शिक्षण से लेकर, हम सब अभी तक उनके लिए उनके साथ खड़े हुए हैं। और आगे भी सेल्फ डेवलपमेंट करके क्षितिज दादा ने बोला है, हम उनकी मदद करेंगे, और इससे ज़्यादा हम क्या कर सकते हैं, आप बताइए। धन्यवाद. बघितलं ज्या प्रकारे आता जे पण झालाय त्याला आपण विचार करण्याची गरज आहे. बहुजन विकास आघाडीचं येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? बघितलं ज्या प्रकारे माजी नगरसेविका, माजी नगरसेवक आणि नवीन चेहरा यांनी आपला मत मांडलेला आहे. तर ज्या प्रकारे आम्हाला हितेंद्र ठाकूरनी शिकवलेलं आहे, त्या प्रकारे आम्ही गेले 35 वर्षापासून काम करत होतो आणि येणाऱ्या टायमामध्ये अजून चांगलेपणाने लोकांसाठी काम करणार. ज्या प्रकारे महत्त्वाचा प्रश्न आहे का अनधिकृत घर ह्याचा होणार काय, लोकांच्या मनात आज भीतीचं वातावरण आहे. 41 बिल्डिंग आपण बघितलं असेल तर आमदारांनी त्यांना आश्वासन दिले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी कोर्टाचा हवाला दिला. या सर्व गोष्ट आता कशा प्रकारे ह्या लोक मतदार त्यांना बघणार आणि 15 तारखेला कोण कुठे मत करणार ते सुद्धा बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.